देवी शारदा, श्री देवगणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज, समर्थ श्री रामदास स्वामी या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आरंभी काही श्लोक म्हणूया. सगळ्यांना येतात, सगळ्यांनी बरोबर म्हणायचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंच्या कृपेनं दासबोधाचं दर महिन्याला एक दशक याप्रमाणे आपण अभ्यास सुरू केला होता. 14व्या दशकातला शेवटचे 3 समास 8, 9 आणि 10 यावर आज आपण सहचिंतन करणार आहोत. आधीचा जो समास होता त्याचं नाव होतं युगधर्म निरूपण. आता युग म्हटल्यानंतर आपल्याला 4 युग आठवतात: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. या युगाचा म्हणून एक धर्म होता, म्हणजे आपल्याला जर परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे, आनंदात राहायचं आहे, शांत समाधीचा अनुभव घ्यायचा आहे, तर ज्याला सत्ययुग म्हणतात त्यात नेहमीच यज्ञ करावे लागत होते, तप करावं लागत होतं. आणि म्हणून अनेक ऋषी त्या काळातले तप करताना आपल्याला दिसतात. त्रेतायुग आलं, राम नायक या त्रेतायुगाचा, तिथे यज्ञाला महत्त्व आलं, कारण रामादींचे जन्मच यज्ञातून झालेले आहेत. नंतर द्वापर युग आलं, त्याचा नायक आपण कृष्ण म्हणतो. तिथे पूजनातून, पूजा अर्चा आराधना यातून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घेता येत होते. आणि नंतर आत्ताचं कलियुग, ह्या कलियुगाचा धर्म जर कुठला असेल युगधर्म, तर बाकी सगळीकडे कली मातलेलाच आहे. आपल्याला सगळीकडचं वातावरण भ्रष्टाचारांनी वगैरे भरलेला दिसतं आहे. परंतु नाम हा जो एक मार्ग आहे, साधन आहे, ते नामसाधन, त्यातूनच ईश्वर प्राप्ती, परमेश्वराचा अनुभव, हा धर्म आहे कलियुगाचा. पण शेवटी समर्थांनी काय सांगितलं की युगधर्म काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे. हे काया वाचा मने आपण म्हणतोच, इथे त्यांनी प्राणेसुद्धा म्हणलेलं आहे, म्हणजे प्राणशक्तीसुद्धा. काया वाचा मने प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गी. भजन म्हणजे त्यात नाम आलं, सगळ्या इतर गोष्टी आल्या, आणि त्यामुळे युगधर्म काय आहे ते सांगतात. आजच्या काळात जर तुम्हाला खरंच आनंदात राहायचं असेल, अखंड आनंदात राहायचं असेल, तर एक ओवी जी गेल्या समासात आलेली आहे, काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गे. धरणे म्हणजे भजन मार्गाला धरलं आहे, भजन मार्गाचा स्वीकार केला आहे. आणखीन काय सांगितलं त्यांनी, उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधाने. तुम्हाला सगुण मूर्तीचं जर उपासना करायची असेल तर जरूर करा, पूजा वगैरे, पण आत्मानुसंधान हे जास्त महत्त्वाचं सांगितलं आहे. आणि नाम हे सगुण आणि निर्गुण यांना जोडणारा सेतू आहे, दुवा आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी, नाहीतरी श्रवण मननी निरंतर. श्रवण करा, त्याचं मनन करा आणि नाम घेत राहा. हा युगधर्म आहे आजच्या काळाचा. शेवटी काय म्हणतात ते, जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय उणे भूमंडळी. म्हणजे या जगात जर तुम्हाला खरंच अखंड आनंदात राहायचं असेल तर परमेश्वराचं अनुसंधान टिकलं पाहिजे. दुसऱ्याचे अंतर जाणे, कारण माझ्यात जसा परमेश्वर आहे तसाच त्याच्यात आहे, म्हणून दुसऱ्याचे अंतरंग म्हणजे मन जाणा, देश काळ प्रसंग जाणे, मग ह्या सगळ्याची जाणीव असली पाहिजे. आणि मग तया पुरुषा काय होणे,
भूमंडळी हा युगधर्म सांगितला. आत्ताचा जो समास आहे अखंड ध्यान निरूपण, हेच या दशकाचंही नाव आहे. असं क्वचित होतं, दशकाचं नाव अखंड ध्यान निरूपण. आणि आता हा जो समास आहे 8वा, त्याचंसुद्धा अखंड ध्यान निरूपण. आता अखंड ध्यान, त्याला अनुसंधान हा शब्दसुद्धा आपण वापरतो. निरंतर ध्यान, निरंतर स्मरण या भगवंताचं आणि भगवंताच्या कार्याचं, चरित्राचं, म्हणजेच भगवंताच्या प्रभावाचं, भगवंताच्या चैतन्याचं, त्याचं स्मरण पाहिजे ना. त्याच्यासाठी नामस्मरण उपयोगी पडतं. पण नुसतं नाम घेत राहिल्याने राम 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 किंवा कृष्ण 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 तो अनुभव येणार नाही. जो त्याच्या अनुसंधानाने येईल त्याच्यासाठी नाम घेतलं पाहिजे, श्रवण पाहिजे, मनन पाहिजे आणि मुख्य म्हणजे चिंतन पाहिजे. आणि ते चिंतन अनुचिंतयन सांगितलं ना, महाराजांचा आवडता तो श्लोक आहे गीतेतला, पार्थ अनुचिंतयन. सतत माझ्या स्वरूपाचं चिंतन कर जा. रूपाचं दर्शन असतं पण स्वरूपाचं चिंतन असतं. ते चिंतन तुटलं की अनुचिंतयन, पुन्हा पुन्हा माझ्या चिंतनात राहा. त्याच्यासाठी श्रवण मनन वगैरे तू कर. आता सांगतात देव पूजावा विमळ हस्ती. देवाची पूजा करा ती पवित्र हाताने करा. पूर्वी आपण म्हणायचो ना, शंकरासी पूजिले सुमनाने, म्हणजे पांढऱ्या फुलानं. शंकरासी पूजिले सुमनाने, चांगल्या मनानं. शंकरासी पूजिले सुमनाने, सुमन हे नाव आहे ना, म्हणून त्या व्यक्तीनं पूजा केली, मनानं पूजा केली हे सांगितलं इथे. विमळ हस्ते म्हणजे मन पाहिजे. अनिंदक, निर्व्याज, कुणाचाही द्वेष न करणारा असा अर्जुन तू आहेस, म्हणून मी तुला गीता सांगितली, असं शेवटी म्हणतो भगवान. तर देवपूजामा विमळ हस्ती तेणे भाग्य पाविजे समजती. मूर्ख अभक्त वेस्ती, म्हणजे अव्यवस्थित मूर्ख अभक्त, त्याला दारिद्र्यच भोगावं लागेल. आणि दारिद्र्य सर्व बाबतीतलं, त्याला कल्पनांचं दारिद्र्य आहे. आपण म्हणतो ना की वचने किम दरिद्रता, तुला जर द्यायचं आहे तर मोठं तरी बोल, नक्की येईन, नक्की करेन, बघूया जमलं तर, जमेलचं वाटत नाही, माझ्यानं ते काय होणार, ही दरिद्रता बोलण्यात तरी कशाला पाहिजे. म्हणून आपली स्वप्नही दरिद्र्य असतात आणि मग जीवनात दारिद्र्य येतं. दारिद्र्य हे आर्थिक नाही आहे नुसतं. आपण म्हणतो की दीन दरिद्री, म्हणजे तो लीन होतो कशात, दारिद्र्यातच लीन होतो. भगवंताच्या चरणी लीन होण्यापाहिजे, संसारात तो लीन होतो, म्हणून तो दीन होतो, लाचार होतो, अगतिक होतो. म्हणून दीनानाथ म्हणलेलं आहे भगवंताला. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे की मूर्ख अभक्त आणि अव्यवस्थित जो प्रपंचात आहे त्याला दारिद्र्यच येणार आहे. पण विमल हस्ते, शुद्ध हातानं, शुद्ध मनानं जर तुम्ही सतत भगवंताचं स्मरण करत राहिलात, चिंतन करत राहिलात, तर तुम्ही मुक्त व्हाल. आधी देवाचं ओळखावे. काही लोक म्हणतात की आधी मानावे आणि नंतर जाणावे. मानत मानत मान गई मीरा रे, मग जानत जानत जान गई मीरा रे. हेही बरोबर आहे भक्तीच्या दृष्टीने. पण समर्थ सांगतात आधी देवाला ओळखा. मी कुठल्या रामाचं नाम घेतो आहे, मी कुठल्या भगवंताचा जप करतो आहे, त्याचं नाम, त्याचं चरित्र ओळखा तुम्ही. म्हणून आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. एकदा देवाचं स्वरूप कळलं की मग अनन्य भावानं, अनन्याचा समर्थाने सोप्पा अर्थ, अन्य नाही तो अनन्य. अन्य म्हणजे दुसरा, मला दुसरा कोणीच नाही. मीरा ज्यावेळेला म्हणते मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोय, दुसरं काहीच नाही, हा अनन्य भाव आहे, अनन्य शरणागती आहे. आणि त्यामुळे काय सांगितलेलं आहे की आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानचे धरावे सर्वोत्तमाचे. सर्वोत्तम म्हणजे पुरुषोत्तम, म्हणजे ज्याला परमेश्वर आपण म्हणतो, परब्रह्म म्हणतो किंवा सद्गुरू म्हणतो. आणि म्हणून काय करा की पहिल्यांदा तुम्ही देवाला ओळखा. आपण म्हणतो ओळखलं नाही तरी चालेल, नाम घेत राहा, साधन साधना करत राहा. पण ह्यांनी सांगितलं आधी जर ओळखलात तर तुमचं भजन पूजन इतकंच काय, नाम ध्यान आणि अनुसंधान लगेच स्थिर होईल. स्थिर होत नाही ही आपली अडचण आहे, कारण आपल्या उपासनेत सातत्य नाही पहिली गोष्ट. आणि आपण जे म्हणतो त्याचा अर्थच आपल्याला कळत नाही. श्रीराम जय राम जय जय राम, त्याचा अर्थ काय कळायचा आहे नाही. तीनदा जय राम जय राम जय राम आहे, म्हणजे तिन्ही अवस्थात जसं ओम शांती शांती शांती, जय राम जय राम जय राम, रामाचा जय जयकार आहे. आणि श्री म्हणजे वैभव. जीवनात मी जे काही मिळवणार आहे
ते मी माझ्या कर्तृत्वाने न मिळवता राम करता या भावनेनं मिळवणार आहे आणि मला ते मिळणार आहे. म्हणून जाण जाणो देहरक्षी म्हणजे जाणीवेने, म्हणजे जाणीवपूर्वक तो देहाचं रक्षण करतोस ना. आता किती जण सकाळी फिरायला जातात, निरनिराळ्या वनस्पतींचे रस घेतात, हे अन्न टाळतात, हे अन्न कवटाळतात, हे आपण बघतो सध्या. विशेषतः कोविड नंतर तर ही जाणीव जास्त झालेली आहे. म्हणून देहाची इम्युनिटी हे, म्हणून त्यांनी काय सांगितले, जाणं जाणो म्हणजे जाणीवेने लक्षपूर्वक ज्ञान मिळवून देहरक्षी आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी पदार्थ मात्र असं परीक्षित जाणपणे. खरं तो मी माझ्या बुद्धीनं जाणणार आहे आणि आत्माच जाणत असतो. हे आत्मज्ञान आहे ना, ते खरं महत्त्वाचं आहे. आपण निदान एवढं म्हणूया ना, मी पाहत नाही, माझा आत्मा पाहतोय. खरा मी जो आत आहे तो पाहतोय, किंवा माझा सद्गुरू आत बसून मी जे सगळ्या कृती करतोय त्या तो करतोय, मी जे सगळे अनुभव घेतोय तो अनुभव घेतोय. नाही तर आपण म्हणतो माझ्या डोळ्यांनी ते पाहिलं, पण खरं डोळे पाहतच नाहीत, पाहतो तो मेंदू. कानाने ऐकलं, कान ऐकतच नाहीत. हे निरनिराळे सूर, त्यांच्यात फरक, त्याच्यात राग बंदिशी आपण जे म्हणतो ना, सगळं मेंदूने केलेलं आहे आणि मेंदूमुळेच आपल्याला कळतं. आपण जरी म्हटलं की आम्ही त्याचं रसग्रहण करतोय, तर रसग्रहण ठीक आहे, हा भावनेचा विषय असेल, पण भावना व्यक्त करण्यासाठी किंवा समजण्यासाठी पहिल्यांदा मेंदूचाच उपयोग होतो. आपण म्हणतो हा कोणता राग आहे, स्मृती आहे ना, आणि स्मृती हे मेंदूचं अत्यंत मूलभूत असं कार्य आहे. स्मृतीशिवाय आपल्याला काही जमत नाही. आता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, मला त्या शब्दांची स्मृती आहे अर्थासह, आणि तुम्ही सुद्धा ऐकताय म्हणजे तुम्हालाही तो अर्थ कळतोय. ही स्मृतीशिवाय काहीच शक्य नाही आहे. आणि म्हणून विस्मरण असल्याचे जे रोग आहेत ना, आपण म्हणतो ॲम्निजिया झालेला आहे, त्याला विस्मरण होतं, काहींना फार थोड्या काळाचं विस्मरण होतं, काहींना दूरपर्यंत विस्मरण होतं, आणि पूर्ण विस्मरणाला आपण अल्झायमर म्हणतो. हे स्मरण नाही, स्मृती नाही, म्हणजे तो माणूसच जिवंत नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ती स्मृती मला भगवंताच्या कृपेने माझी जागी राहते. हे जर ज्याला कळलं, तो खरंच सांगतो की काही जीवनात मिळालं किंवा मिळालं नाही तरी तो आनंदात राहील. म्हणून जाण जाणो देहरक्षी, परंतु आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी हे तू विसरतोस. आत राहून आत्मा द्रष्टा आहे. द्रष्टा म्हणजे प्रत्येक गोष्ट बघतोय. आपण मागे ती एक गोष्ट बघितली होती 2 शिष्यांची. पहिल्यांदा त्यांना 2 शिष्यांना शेवटचा तुमच्या आता पाठ आहे किंवा शेवटची परीक्षा आहे म्हणून 2 केळी देतो, प्रत्येकाला एक एक केळ देतो, आणि कोणीही पाहणार नाही अशा ठिकाणी खाऊन घ्या. ते एक जरा झुडपाड जातो, कोणी नाही आहे, दूरवर बघतो, खाऊन येतो परत. दुसरा येत नाही संध्याकाळपर्यंत. त्यावेळेला पहिला शिष्य म्हणतो तो बावळटच आहे, तो येणार नाही, आणि आला तरी त्यांनी केळं परत आणलेलं असेल, आणि खरंच तो परत आणतो केळं, आणि केळं परत आणल्यानंतर तो म्हणतो की खरंच ज्या वेळेला मी खायचा प्रयत्न केला त्यावेळेला वनस्पती पाहत होत्या, आकाश पाहत होतं, ही पंचमहाभूतं पाहत होती, मी कसं खाऊ, त्यांना दृष्टीआड करून, म्हणून मी खाऊ शकलो नाही. मग ते म्हणाले ठीक आहे, आता मी तुम्हाला एक छोटं पक्ष्याचं पिल्लू देतो, ते पिल्लू मारून तुम्ही परत आणा. हा पहिला जो असतो स्मार्ट, तो असा झुडपाच्या मागे जातो, त्याचे मान पिरगाळतो आणि मेलेला परत आणतो. हा संध्याकाळी जिवंत पक्षी घेऊन येतो. इथे त्यांनी जे सांगितलं ते इकडे लक्षात ठेवायचं आहे. तो म्हणाला की मी आता तुम्ही सांगितलं पंचमहाभूताकडे लक्ष देऊ नकोस, दुसरं कोणी पाहत नाही ना, तर त्या पक्षाच्या डोळ्यातून सद्गुरू तुम्ही पाहत होतात. पक्षाचे डोळे बाहेर आहेत पण पाहणारा सद्गुरू आत आहे. तुम्ही पाहताय हे माझ्या मेंदूनी बुद्धीने सांगितलं ना. आत्मा हा द्रष्टा आहे. प्रत्येक गोष्टीला आत्मा, नाहीतर तुमची माझी दृष्टी निराळी झाली नसते. आपलं दिसतं एकच सगळ्यांना, म्हणजे सुंदर आकाश आहे, सगळ्यांना ते सुंदर दिसतं, पण कुणाला सुंदर आकाश आवडणारा आपला एखादा शिक्षक जर काही दिवसापूर्वी गेला असेल तर त्याची आठवण नक्की येईल. म्हणजे त्याला त्या दृष्टीने आकाश चांगलं दिसणारही नाही. ते असताना ते चांगलं दिसत होतं, आता ते नाहीत तर ह्या लक्षात ठेवा. म्हणून आकाश दिसणारे डोळे बघतात, डोळ्यांना दिसतं, पण ते दिसणं त्याची माझी जी प्रतिक्रिया आहे, तो अनुभव आज जो कोण बसून घेतोय, त्यामुळे माझी दृष्टी निराळी आहे, माझी श्रुती निराळी आहे, माझं प्रत्येक इंद्रियांचं जे काम आहे ना, आणि मनबुद्धी म्हणलीत तर माझं इंटरप्रिटेशनच निराळं आहे प्रत्येक गोष्टीचं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मागे आपण एक छोटीशी गोष्ट बघितली होती की एक वॉर्ड आहे आणि त्याच्यात सगळे असे काही ठेवलेले पेशंट्स आहेत की ते मरणार आहेत. बरेचसे त्याच्यातले काही युद्धात जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे ठेवलेले आहेत त्या वॉर्डमध्ये. तर एक खिडकीकडे ज्याची कॉट असते त्याला पूर्ण उभा राहता येत नाही, पण तो गुडघ्यावर उभा राहू शकतो.
गुडघ्यावरून खिडकीच्या बाहेर बघून तो वर्णन करायचा की किती सुंदर मैदान आहे, त्या मैदानावर मुलं निरनिराळे खेळ खेळत आहेत आणि ते खेळ खेळताना वाटतं अरे आपणही काही खेळत होतो एकेकाळी वगैरे. सगळ्या कैद्यांना ती कॉमेंट्री ऐकून बरं वाटायचं. दुसऱ्या दिवशी तो म्हणायचा अरे किती या बाजूलाच किती सुंदर उद्यान आहे, उद्यानात ते बसलेले आहेत, 2 प्रेमी म्हातारी माणसं बसलेली आहेत, कारण जुडतं आहे, मुलं खेळत आहेत, वा वा वा, ही बाग म्हणजे मला आपल्या जीवनाचं प्रतीक वाटतं आहे. कैद्यांना बरं वाटायचं. मग कैद्यांना म्हणजे पेशंट्सना, रोग्यांना बरं वाटायचं. नंतर असंच तो प्रत्येक दिवशी काहीतरी निराळं दर्शन त्याला व्हायचं, कधी बाजार दिसायचा आणि मग तो वर्णन त्याप्रमाणे करायचा. ते सगळ्यांना इतकं बरं वाटायचं. तिथे नवीन एक आलेला होता जो रुग्ण, त्यांनी सिस्टरला सांगितलं की हा सांगतो ते मला खूप आवडतं, किती दिवस हा जगेल. म्हणाली काही जास्त दिवस जगणार नाही आणि एक दिवस तो मरतो. मेल्यानंतर हा जो रुग्ण आहे त्या सिस्टरला, नर्सला विनंती करतो की मला त्या कॉटवर तुम्ही शिफ्ट करा, कारण मलाही बाहेर बघायचं आहे, हे सगळं हे करत नाही. ते म्हणाले काही हरकत नाही. तिथे ठेवल्यानंतर हा ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला त्याला समोर फक्त एक भिंत असते शेजारच्या इमारतीची, काही म्हणजे काही दिसत नाही. त्यावेळेला तो म्हणतो ह्याला कसं दिसत होतं. ते म्हणाले एक लक्षात ठेव, त्याला दिसत काहीच नव्हतं कारण तो आंधळा झाला होता. तो आंधळा होता. तुला जशी समोर भिंत आहे त्याला ती भिंतही दिसत नव्हती, पण आत त्याला हे सगळं दृश्य दिसत होतं. तो स्वतः आनंदात राहत होता आणि तो आनंद तुमच्यापर्यंत पोचवत होता. हे आता प्रत्येकाचं निराळं आहे ना, ह्याला काहीच दिसत नव्हतं. हा दृष्टी प्रत्येकाची निराळी आहे, प्रत्येकाची श्रुती निराळी आहे. आणि हे जे अंतरंग आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की जो सकळ देहामध्ये वर्ततो, आत्मा सगळ्यांच्या देहात आहे. कुत्र्या मांजरांच्या देहात ही आत्मा आहे, पण त्यांना जाणीव नाही आहे त्याची. आपल्याला आहे ना जाणीव. तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो. इंद्रिय ग्राम हे गीतेतला शब्द आहे. इंद्रिय ग्राम म्हणजे समुदाय. गाव आपण म्हणतो ना, अनेक कुटुंबांचं गाव म्हणतं, तसं अनेक आपल्या अवयवांचं, इंद्रियांचा देह म्हणतो. इंद्रिय ग्राम म्हणलेलं आहे. आणि चेष्टवितो, संस्कृत आणि हिंदीमध्ये सुद्धा चेष्टा म्हणजे प्रयत्न. निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न मी करतो, आत्मा करून घेतो. आणि बाकीचा म्हणतो जाऊ दे कशाला निराश, म्हणून आत्मा मग त्यांच्या बाबतीत काहीच करत नाही. दोघांचाही आत्माच असतो, आत्माच करत असतो. इंद्रिय फक्त त्याचं काम आत सांगत असतो त्याप्रमाणे करत असतात. म्हणून त्या आत्म्याचं ज्ञान करून घेऊया, त्या आत्म्याशी एकरूप जाऊया. म्हणजे आतला जो राम आहे ना, आत्मा राम, त्याचा जप करूया. मी बाहेर म्हणताना जरी श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं तरी आत्मा रामच माझ्याकडून हा जप म्हणून घेतोय, जप ऐकून घेतोय. आणि जपाचा जो आनंद आहे ना तो आतला रामच घेतोय. एवढं जरा लक्षात ठेवलं तर आनंद ह्याला काय सांगितलेलं आहे, अखंड ध्यान निरूपण. जो देहामध्ये वर्ततो, इंद्रिय ग्रामे चेष्टवितो, प्रचितीने प्रत्यय येतो प्राणीमात्रासी. आणि तो अनुभव देतो. आणि अनुभवातून निरनिराळ्या गोष्टींचा खरा आपण ज्याला म्हणतो ना प्रचिती, म्हणजे आधी स्वतः अनुभव घेतो आणि नंतर इतरांना अनुभव देतो. आपण सगळ्यात गोष्टीत प्रत्यय महत्त्वाचा आहे. तुला अनुभव आला आहे का रे त्या गोष्टीचा, तू हे सगळं सांगतोयस, तू स्वतः बघितलं आहेस का, असे आपण प्रश्न विचारतो. त्यावेळेला हेच आहे की तुम्हाला प्रचिती आल्यानंतर इतरांना प्रत्यय येण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे. प्राणीमात्राची आत्मत्मी दिसतो भेद हा अवघाचित देहसंबंध. अरे जसा म्हणतात ना की मला चिमटा घेतल्यानंतर वेदना होतात, तशाच इतरांनाही होतात. आणि वेदना माझ्या बोटाने केलेल्या चिमट्याला त्यांनी होत नाहीत. आतला जो आत्मा आहे ना त्याला वेदना होतात, तो त्या वेदनेचा अनुभव घेतो. पण मला माझा निराळा वाटतो आणि तुमचा निराळा वाटतो म्हणून मी तुम्हाला चिमटा घ्यायला जातो. अरे सगळ्यांच्यात तोच आत्मा आहे. मला जर बऱ्या बोलाने बरं वाटतं तर दुसऱ्यालाही बरे बोलल्यावर बरंच वाटत असेल. मला माझ्या मनाविरुद्ध झालं की वाईट वाटतं, सगळ्यांना मनाविरुद्ध झाल्यानंतर वाईट वागत असेल. आत्मत्वी नाही भेद. ज्याला भेद वाटतो तो देहाच्या संबंधाने. मी प्रारब्ध घेऊन आलो आहे, प्रारब्ध देहाला आहे. आणि त्यामुळे देहाच्या संबंधाने मला एक गोष्ट अशी दिसते, दुसरी तशी दिसते. अर्धा पेला भरलेला दिसतो, अर्धा पेला सरलेला दिसतो. हे जे आपण म्हणतो ना, पेला तोच आहे, डोळे तेच आहेत, पण निराळं काय, देह संबंध निराळा आहे. आणि तिसरा विचार करेल की हवेने भरलेला आहे अर्धा पेला, आणि पाण्यापेक्षा हवा जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे जो रिकामा हवा पेल्याचा आहे तो मला जीवनाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा वाटतो. हेही बरोबर आहे ना.
हे सगळं पाहणं आहे. आत्मा हे सगळं करून घेतो. आत्मा पाहतो, आत्मा त्याचा अर्थ लावतो, आत्मा त्यावर चिंतन करून घेतो आणि आत्मा बदलतो. म्हणजे आत्मा तसा बदलत नाही, स्वरूपानं बदलत नाही, पण ह्या सगळ्या अनुभवाने माझा व्यक्तिमत्वाचा विकास होतो, माझ्या चारित्र्याची जडणघडण होते. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून आत्मत्मी दिसतो भेद हा अवघाचित देहसंबंध. आपल्या प्रत्येकाचा देह निराळा आहे ना, म्हणून देहाचे संबंध निराळे, संबंधी आपण म्हणूया. प्रत्येकाची नवरा बायको निराळे आहेत, त्यांची मुलं निराळे आहेत, त्यांचं घर निराळे आहे. पण तरीसुद्धा नवरा म्हणजे त्यांनी घरातली ही कार्य करायची, पत्नी म्हणजे ही कामं करायची, दोघांनी एकमेकाची कामं करायची. हे सगळ्यांना सारखंच आहे की नाही. पुढे दिलेलं उदाहरण फार महत्त्वाचं आहे. गरळ आणि अमृत. गरळ म्हणजे विष. आपण म्हणतो ना, का गरळ ओकतोयस, विष आणि अमृत. गरळ आणि अमृत झाले परी आपपण नाही गेले. आप म्हणजे पाणी, जलतत्व आहे ना. गीतेत विभूती सांगताना अर्जुना सर्व द्रव पदार्थात मी आहे. त्याच्यातलं जे रसतत्व आहे, जलतत्व आहे ना, तो खरा मी आहे. म्हणजे मी कशात आहे? मी दारूत आहे, मी अमृतात आहे, मी विषात आहे, मी दुधात आहे, मी निरनिराळ्या पेयात आहे, मी स्वच्छ शुद्ध पाण्यात आहे आणि मी सांडपाण्यात सुद्धा आहे. जिथे जिथे द्रव पदार्थ आहे त्याच्यातलं जे रसतत्व आहे, तत्व रस आहे, वाहतो ना तो. म्हणून चहा वाहतो, दूध वाहतं, कॉफी वाहते, पाणी वाहतं ना. म्हणून वाहण्याचा जो गुण आहे तो ज्या तत्वामुळे आहे, आपपण, ते गेलं नाही ना. विष असू दे, गरळ असू दे, म्हणजे अमृत असू दे, किंवा दूध असू दे, पाणी असू दे, नाही. त्याने पुढे उदाहरण चांगलं दिलं आहे. साक्षत्वे आत्म्यास पाहिले पाहिजे तैसे. एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे. आपण औषधी शब्द वापरतो. औषध म्हणजे औषध, मेडिसिन, आणि औषधी म्हणजे वनस्पती, ऑल टाईप्स ऑफ प्लांट्स. म्हणून म्हणलं पुष्णामी औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. म्हणजे मी चंद्र बनून सगळ्या वनस्पतींच्या रसाचं पोषण करतो. म्हणजे आपल्याला जी रसं दिसतात, रसाळ फळं दिसतात, फुलात सुद्धा एक रस दिसतो, ते सगळं मी माझ्यामुळे निर्माण झालेलं आहे. आणि सूर्यामुळे काय होतं की पचाम्यन्नै चतुर्विधम. कशाने? अहम वैश्वानरे भूत्वा. मी सूर्य बनून सगळ्या प्रकारचं अन्न तुम्ही जो घेता, आहार तुम्ही जो करता, त्याचं मी पचन करतो. आणि सूर्य बनून विश्वातल्या सगळ्या गोष्टीतल्या रसांचं मी पोषण करतो. हे लक्षात ठेवा. म्हणून सांगितलं आहे औषधीवर तुम्हाला भेद दिसतो. औषधी एका जीवने नाना स्वाद औषधी. मागे आपण कोणी बघितलं होतं की माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले. निवांत म्हणजे विना तक्रार, शांतपणे तू सांगशील त्याप्रमाणे वळेन. हे लेफ्ट राईट आहे, हे फक्त एक ट्रेनिंग आहे, हे बाहेरचे डिसिप्लिन आहे. पण स्वभाव कसा आहे पाण्याचा? लेफ्ट राईट आवडणार सुद्धा नाही ना एखाद्या सैनिकाला. आपण कधी कधी वाचतो की सैनिकाने आपल्या कॅप्टनला गोळी मारून ठार मारलं, पोलिसांनी दुसऱ्या पोलिसाला मारलं. हे आपल्याला वाटतं, त्यांना ते आवडत नाही. पण पाण्याला तसं नाही आहे, अगदी सहज पाणी जातं. आपण कुठलं उदाहरण बघितलं होतं? अत्यंत मार्मिक उदाहरण आहे की ज्यावेळेला मोठेनं शेतकरी पाणी काढतो आणि ते पाणी पाटात जातं. पहिल्यांदा तो इथे तुंबवतो आणि इकडे ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्यांना देतो. ते पाणी, मिरच्यांचा रस आहे, ते पाणीच आहे ना, तिखट होतं. नंतर तो इथे जातो, या बाजूला कारल्याचाही असतो, ते पाणीच कडू होतं. तिकडे नेल्यानंतर पाणीच आंबट होतं, चिंचेची झाडं असतील तर. इकडे नेल्यानंतर पाणीच गोड होतं, ऊस आहे म्हणून. लक्षात घ्या. त्यामुळे काय की पाण्याला कुठल्याही रुचीची किंवा स्वादाची अट नाही आहे पाण्याची. तू मला पाठवशील तिथे मी तशा पद्धतीने ज्या काही वनस्पती असेल त्यांना वाढवेन. पाण्याचं काही नाही. पाण्याचं दुसरंही आहे. हे जे म्हणतात ना आपपण नाही गेले, म्हणजे पाण्याचं जलतत्व आहे ते सगळ्यांच्यात असतं, पण सगळ्यांचे गुण निराळे असतात. पाण्याला जर विचारलं पाणी तेरा रंग कैसा, मुझमे मिलावे तैसा. निळा रंग मिळाला मी निळे झालो पाणी, पांढरा रंग मिळाला पांढरे झालो, म्हणजे तांबडा रंग मिळाला मी तांबड्या झालो. बरोबर आहे ना. आकार कैसा असं विचारल्यानंतर मला तुम्ही जर उभ्या कपात घेतला तुम्ही उभा आहे, आडव्या बशीत उठलं तर मी आडवा आहे. कुठलाही अहंकार नाही, कुठलाही अपेक्षा नाही त्या पाण्याची, आणि फक्त माळी नेईल तसं जायचं. हे कशाला शक्य आहे? कारण पाणी हा विचार करत नाही की ही मिरची आहे, हे कारलं आहे, तो विचारच करत नाही. मग त्याला सगळीकडे परमेश्वर दिसतो. म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, ही ती दृष्टी आहे.
मग ज्या कांद्यात विठ्ठल दिसतो तो कांदा उपासाला चालेलच की, दिसलं पाहिजे, ते सावतामाळी झालं पाहिजे त्यासाठी. म्हणून गरळ आणि अमृत झाले परी आपपण नाही गेले, साक्षत्वे आत्म्यास पाहिले पाहिजे तैसे. या साक्षीभावानं पाणी वाहत असताना साक्षीभावानं सगळ्या वनस्पतींकडे बघते आणि तिथे त्याला पाठवलं की त्या वनस्पतीत जाऊन वनस्पती जे गुणधर्म असतात ते पाण्याचे गुणधर्म बनतात. असं केलं तरच सगळीकडे परमेश्वर दिसणार आहे आणि मग खऱ्या अर्थाने अखंड ध्यान लागणार आहे. पुढे बघा, अंतर्निष्ठ जो पुरुष, अंतर्निष्ठ म्हणजे आत त्याच्या निष्ठा आहेत, म्हणजे तो मूल्यांना महत्त्व देतो, सूत्रांना तत्वांना महत्त्व देतो, चांगले शील कॅरेक्टर त्याला महत्त्व देतो, अंतर्निष्ठ आहे तो. पुढे काय, तो अंतर्निष्ठेने विशेष जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे. जयामध्ये जगदीश आहे, बाह्य बघितलं तर सगळ्यातच फरकच आहे. ही स्त्री सुंदर आहे, ती स्त्री नाही, हे सगळं बाह्य आहे. आत जर बघितलं तर आत असलेला जगदीश, जगामध्ये जगदीश आपण म्हणतो. प्रत्येका ठिकाणी हर जसा आहे हरी तसाच आहे, कार्य एकच आहे. आणि म्हणून तो जो जगदीश तत्व आहे म्हणजे काय, प्रत्येकात परमेश्वर आहे. हा ज्याचा भाव आहे त्याला प्रत्येकात म्हणलं तर प्रत्येक व्यक्तीत नाही तर प्रत्येक वस्तूत, प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक वनस्पतीत, प्रत्येक कृतीत त्याला परमेश्वर दिसतो. म्हणून प्रल्हादानी केलेली भक्ती त्याच्यात परमेश्वर दिसला, हिरण्यकशिपूनी केलेला द्वेष त्याच्यातही परमेश्वर दिसला. आणि म्हणून मांडीवर मरण दिलं ना भगवंतानी, आणि हिरण्यकशिपूला ज्याने मारला त्या नृसिंहात तर भगवंत दिसतोच दिसतो. म्हणून प्रल्हादाला भय नाही नरसिंहाचं, प्रल्हादाला. कारण का, की तो म्हणतो त्यात तो परमेश्वर आहे, मला सगळीचकडे नारायण दिसतो. हा जो भाव आहे तो अखंड ध्यानाचे लक्षण बघा, अखंड देवाचे स्मरण याचे कळता विवरण सहजची घडे. नाम, ध्यान आणि अनुसंधान ही खरी आपली आतली त्रिपुटी आहे. म्हणजे वेळ जर मिळाला तर निदान मनातल्या मनात नाम घेऊया, जर शक्य झालं तर ध्यान करूया. मानसपूजा पुढे उदाहरण दिलेलं आहे, करूया आपण मनातल्या मनात आपल्या सद्गुरूंना आणून त्यांची पूजा करूया. अर्धवट राहिली तरी काय बिघडलं. म्हणजे मी क्यूमध्ये उभा आहे, आले महाराज, मी त्यांना पाय वगैरे पुसलेले आहेत वगैरे, त्यांचा आता गंध वगैरे लावतो आहे, आता हळद लावलं, इतक्यात माझा नंबर आला, काही बिघडत नाही ना. लक्षात राहिलं तर माझं काम झाल्यानंतर पण मी कुंकुमापासून सुरुवात करीन किंवा पुन्हा पहिल्यापासून करीन. मानसपूजा आहे ही जी पूजा बाहेरची आहे ना ती अशी टाळता येत नाही. उदाहरणार्थ माळ आपण करतो आहे आणि काहीतरी आले कोणीतरी, माळ संपवतो आम्ही, आपण म्हणतो माळ संपवतो, पण ज्याचं अखंड नामस्मरण चालू आहे तो काय संपवणार आहे, ते चालणारच आहे, आतच आहे ते चालू. याचा हे फार महत्त्वाचं आहे. नंतर काय म्हणतात, ध्यान देवाचे करावे की देवालयाचे करावे हे जे बरे विवर आहे आपले ठाई. विचार करा, देवाचं ध्यान करणार आहात का देवालयाचं. काय सुंदर मंदिर आहे नाही, काय तो कळस आणि काय तो सोन्याचा, हेच करतो आपण. मूर्तीचं सुद्धा आपण काय नेसवलं होतं नाही, काय तेजस्वी दिसत होते नाही, काय दिसत होते, मूर्ती दिसत होते. त्यातलं आतलं जे अमूर्त आहे ना त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल हे कसं, प्रत्येक वेळेला तुम्ही सांगता अमूर्ताशी एकरूप कसं व्हायचं. अरे चिंतन करून एकरूप व्हायचं. आत म्हणजे डोळे मिटले ना की मी आतच उतरतो. खरं बघा, बाहेर असताना सगळीकडे माझं लक्ष जातं आणि मग शांतपणे मी विचार करतो की खरं माझं स्वरूप आत आहे, रूप बाहेर आहे. बाकीच्यांची सुद्धा रूपं बाहेर आहेत. हा त्रिकोणी आहे, हा चौकोनी आहे, हा गोल आहे, सगळे आकार आहेत, बाहेर आहेत. आत जर बघितलं ना तर आत एक चांगल्यापैकी आपण कागदावर काढतो ना, हे वर्तुळ आहे, ही वर्तुळाकार स्पेस आहे मध्ये. हा त्रिकोण आहे, त्रिकोणाकार स्पेस आहे मध्ये. म्हणजे आकार तुम्ही फक्त निरनिराळे दिलेले आहेत, त्याचा जो प्रकार आहे, आतला जो भाग आहे तो बदललेला नाही आहे. हे लक्षात ठेवा. कोणी एक ध्यानस्थ, आता हे मानसपूजेतली गंमत सांगितलेली आहे. कोणी एक ध्यानस्थ बैसता, कोणी एक शिकवी त्याला, मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे. हे समर्थांच्या ह्याच्यात दुसरं उदाहरण दिलेलं आहे. समर्थ एका ह्याच्याकडे नदीच्या काठी जाऊन बसले, शेजारी एक माणूस चांगला ध्यानात बसला होता. समर्थाने आपलं मन त्याच्याशी एकरूप केलं आणि सांगितलं काय की बघा नाही तो काय करतोय, तर मानसपूजा करतोय. समर्थ म्हणाले बघूया कशी मानसपूजा करतोय. मग हार घालायचा वेळ आला त्यावेळेला हार अखूड झाला ना, तो जायच ना. मग रामाने काय केलं, मुकुट काढला, खाली वाकला आणि मग तो हार घातला. केल्यानंतर सगळी पूजा झाली. बघितलं तरी चांगला तेजस्वी साधू बसलेला आहे. समर्थांना नमस्कार केला आणि काही उपदेश आदेश असेल तर सांगा. नाही म्हणाले उद्यापासून मानसपूजेतला हार आहे ना तो मोठा करा ना,
हे प्रत्येक वेळेला रामाला मुकुट कशाला काढायला पाहिजे? आणि मानसपूजेतल्या तुमची उंची पुरेशी असू द्या, किंवा जे राम आहे ना तो तिथं रामाला खाली वाकवताय, त्याला मुकुट काढायला सांगताय आणि मग ती आखूड केलेली माळ घालताय बाहेर. असं कधी कधी होतं बऱ्याच वेळेला. हे गांधी जयंती असते किंवा कुठल्याही महापुरुषाची जयंती, हार करायला त्याला अक्कलच नसते की आधी माप घ्यावं दोऱ्याने. इतका गळफास असतो. लोकांना वाटलं हा फाशी देऊन गेले काय गांधीजी, आम्ही गोळी लागून गेले असं ऐकलं. मग हे करत नाही, हे पण हे प्रत्यक्ष आहे ना. मग त्यातला एक शहाणा असतो, तो म्हणतो काही हरकत नाही, काढा ती माळ, आणि मग तो दोन्ही बाजूला दोरा लावतो आणि दोरा लावून ती माळ जरा वाढवतो फुलं नसली तरी. हे बाहेरचं झालं. आत तू गडगंज कर ना माळ. म्हणून ते पुढे सांगितले, मनाचेनी काय दुष्काळ, मनात दारिद्र्य कशाला तुझा, जे आखूड कल्पिली माळ. आखूड म्हणजे शॉर्ट. सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे. म्हणजे तो सांगतो तुला की जरा रामाला मुकुट काढायला सांग, असा जर तुझा गुरु सांगणार, तोही मूर्ख आणि तो करणारही मूर्ख. हे लक्षात ठेव. प्रत्यक्ष कष्ट करावे न लागते. मानसपूजेला कुठे लागतात कष्ट? दोरे फुले गुंफावे न लागते. कुठे लागतात दोरा? मग कल्पनेची माळ थिटी. थिटी म्हणजे आखूड खरी ती काय निमित्त. म्हणून तुम्ही जर अखंड ध्यान तुम्हाला पाहिजे असेल, मानसपूजेसारखं हे नाही. आणि मनानं तुम्ही काय कल्पू शकता? अरे मी त्याला सोन्याचा चौरंग, त्याच्यावर रेशमी कापड, मग त्याच्यावर चांदीचं तबक, त्याच्यात चंदनाच्या पादुका, मला ह्यापैकी काही परवडणार नाही. पण वचने किम स्वप्ने किम, आपण म्हणतो ना, मनात मने किम दरिद्रता. नको. चांगलं करणारे मी देवाची पूजा. सर्व स्वाभिमान सांडावा. स्वाभिमान आहे ना म्हणजे अहंकार, तो सांडावा म्हणजे सोडा. प्रत्यये विवेक मांडावा. माया पूर्वपक्ष खंडावा विवेक बळे. पुढे मायेचं वर्णन केलेलं आहे की माया हा पूर्वपक्ष आहे म्हणजे सुरुवात आहे, पण विवेक आणि माया तुम्ही तोडा. विवेकाच्या तलवारीनं या मायेच्या फांद्या आहेत ना त्या सगळ्या तोडा. आणि मुळात तुम्हाला वृक्ष कसा उगवलेला आहे, कसा वृक्षाचा विकास झालेला आहे याचा अभ्यास करता येईल. पण अहंकार नको, माया नको. पुढे काय सांगितले की शाश्वत निरूपण. विवेक करायचं आहे कशाचा? शाश्वताचा करायचा आहे, अशाश्वताचा नाही. शाश्वत म्हणजे कायम टिकणारं. जे कायम टिकतं त्याच्यात कोणताही बदल होत नाही. कारण ते जर शिळं व्हायला लागलं तर काही दिवसांनी ते नासणार आहे. बरोबर आहे ना. जे नासायला लागतं ते मरतं. मग शरीर आपण म्हणतो आता थकलं आहे, आता जमत नाही, म्हणजे ते मरायला लागलेलं आहे. म्हणून शाश्वत जे आहे ना त्याच्यात कोणताही बदल होत नाही, ते अविकारी असतं. विकार म्हणजे काय की जन्मला, वाढला, बदल व्हायला लागला, क्षय म्हणजे कमी व्हायला लागला आणि मेला. हा बदल आहे. दूध आहे ना त्याचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी आपण करतो, हे बदल आहेत. पण जे शाश्वत आहे त्याच्यात काही केलं तरी बदल होत नाही, कारण त्याच्यात बदल करताच येत नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. पिंडाचे पाहिले कौतुक. पिंड म्हणजे शरीर. शरीराचे आपण किती चोचले पुरवतो. आणि आज हे सगळं आपण ज्याला म्हणतो मॉल्स वगैरे, सगळी जी आहे ना संस्कृती, ती संस्कृती देहाचे लाड पुरवणारीच संस्कृती आहे. आधी देहातून आज जा सांगतात. त्याच्यासाठी विवेक प्रलय म्हणजे समजा एक जण बघू शकतो आपली प्रेतयात्रा निघालेली आहे, स्मशानात आलेल्या आहेत, मग ते चिता रचलेली आहे, मग त्याच्यावर आपल्याला ठेवलेलं आहे, पहिल्यांदा आपले केस जळले. हे का करायचं असतं? विवेक प्रलय याला म्हणलेलं आहे. मग नंतर पृथ्वी, आता समजा शेवटचा प्रलय आहे, कल्पांत आपण ज्याला म्हणतो, तर काय आहे? पहिल्यांदा पृथ्वी पाण्यात विरघळलेली आहे, मग पाणी आहे त्याची वाफ करून टाकलेलं आहे अग्नी, आणि अग्नी म्हणजे वाऱ्याने तो अग्नी विझवून टाकलेला आहे. नंतर उरला फक्त वारा, तो आकाशाने गिळून टाकलेला आहे. आणि नंतर आकाश शोषून घेतलेलं आहे परमेश्वरानं. बस तिथे संपलं. परमेश्वराला सृष्टी निर्माण करताना प्रथम आकाश निर्माण करावं लागतं. आणि पोकळी भोवती, आकाश म्हणजे पोकळी एका अर्थानं, हे कळतं आपल्याला. म्हणून ही स्पेस घरातली आहे ना, ते त्याच्यामुळे घर ठरतं. हे विचार करा. आणि त्यामुळे काय सांगितलेलं आहे की तुम्ही केळीचे गबे असतो ना, आपण एक एक साल जर काढत गेली तर शेवटी काय अडतं? शेवटचं काढत तेव्हा पोकळीच असते. त्या पोकळीभोवती केळ असते. तुम्ही कांदा बघा बरं, कांद्याचे एक एक पान काढा, मध्ये काय आहे? पण मग कशाभोवती कांदा तयार झालेला असतो? अगदी मायक्रो अशी सूक्ष्म अशी ती स्पेस म्हणजे अवकाश, पोकळी असते, त्याच्याभोवती कांद्याचं पान तयार होतं. आपल्या शरीरात नाक काय, कान काय, तोंड काय, पोट वगैरे काय, ह्याच्यात सगळीकडे पोकळी आहे. पोकळी नसती तर आपण जिवंतच राहिलो नसतो. म्हणून अवकाश आहे ना
तेही महत्त्वाचं आहे, ते पहिल्यांदा निर्माण केलं. म्हणजे मला घर बांधायचं तर आकाश नको का, मला झाड वाढवायचे तर आकाश नको का, पाहिजेच ना प्रत्येक गोष्टीला. म्हणून पहिल्यांदा आकाश निर्माण होतं. मग त्याच्यात आकाशाचं थोडंसं स्फुरण झालं की त्यातून वारा निर्माण होतो. मग वारा वेगानं व्हायला लागला की त्याच्यात तेजानं पाणी तयार होतं. पाणी म्हणजे अग्नी तयार होतो, वाऱ्याच्या तेजाने अग्नी तयार होतो. मग अग्नीचं जे तेज असतं त्या तेजाचं पाणी बनतं आणि पाणी गोठलं ना की भूमी म्हणजे पृथ्वी बनते. हा बनण्याचा प्रकार आहे. ह्याला म्हणतात की आपण चढणी उतरणी आपण म्हणतो ना, किंवा अन्वय व्यतिरेक म्हणतो, किंवा उभारणी आणि संहारणी. ही उभारणी झाली. आकाश, वारा, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही उभारणी झाली. आता संहारणी म्हणजे काय, पृथ्वी पाण्यात, पाण्याची वाफ, अग्नी विझला, वारा शोषून घेतला, आकाश आपल्यात सामावून घेतलं, संहारणी म्हणतात. हे सतत चालू आहे प्रत्येक गोष्ट. आता तुम्ही बघितलं तर हॉस्पिटलमध्ये जन्मतही असतात, बरेही होत असतात आणि मरतही असतात. हे सगळं एकदम चालू आहे. हे चिंतन आहे. हे चिंतन केल्यानंतर तुम्ही देहाचे फार लाड पुरवणार नाहीत. जोपर्यंत मी देहालाच सत्य मानतो, देहाच्या संबंधाने असलेल्या संसारालाच सत्य मानतो, तोपर्यंत मी कधी समाधानी, सुखी, कायमचा आनंदी, अखंड ध्यान माझं लागणार नाही. हे शाश्वत निरूपण आहे. पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मा नात्मविवेक. आत्म काय आणि अनात्म काय. आत्म म्हणजे टिकणारं आणि अनात्म म्हणजे न टिकणारं. हे जे दिसतंय ते सगळं अनात्म आहे. काय तुम्हाला कायमचं टिकणार आहे जे दिसतंय ते, हे शिवलिंग दिसतंय, शिव दिसत नाही. बरोबर आहे ना. मला नारायण दिसतो पण नारायणत्व दिसत नाही. देव दिसतो, मूर्ती दिसते, देव दिसतो म्हणजे मूर्ती दिसते देवाची, देवत्व दिसत नाही. जे दिसत नाही ते असतं, हे कायम, आणि जे दिसतं ते नासतं. तेच पुढे सांगितलेलं आहे. पण हे लक्षात ठेवा, पिंड अनात्मा, आत्मा एक सकळ करता. म्हणून पिंड हा अनात्मा आहे, एक लक्षात ठेवा, आणि आत्मा हा कायम टिकणार आहे, शाश्वत आहे. ह्याचा विवेक करा. विवेक हा समर्थांचा अत्यंत आवडता शब्द आहे. आणि विचार आपण चांगले करत गेलो, योग्य काय, अयोग्य काय, टिकणारं काय आणि नष्ट होणारं काय, ह्याचा विचार करत गेला की त्यातून विवेक निर्माण होतो. आणि विवेक माणसाला पाहिजेच, जो आज नाही आहे. आज इन्फॉर्मेशनच्या समुद्रातच सगळेजण बुडून गेलेले आहेत. त्यातून ज्ञानही निर्माण होत नाही, आणि ज्ञान जर स्थिर झालं की त्यातून विवेक निर्माण होतो. म्हणून आपण म्हणतो ना, आजोबांना विवेक आहे, वडिलांना विचार आहे, आणि मला फक्त उर्मी आहे तरुण असताना. बाकी पाहिजेच म्हणजे पाहिजेच, बस. विचार कुठे करतो आहे, त्याचा पुढे काय परिणाम होईल. सर्व उपाधींचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळाट आहे. ज्ञान म्हणजे काय आहे, सगळीकडे ब्रह्म भरून राहिलेलं आहे. ब्रह्म नाही असा कणही नाही आहे, कणात सुद्धा ब्रह्म आहे. तुम्ही बघा, कुठल्याही गोष्टी आहेत, गोष्टीच्या छोट्यातल्या छोट्यात भागात ब्रह्म आहे. हे दर्शन झालं आणि त्याचा अनुभव आला की आपण संतत झालो. मग आपण कायम आनंदात राहू शकतो. जोपर्यंत ह्याच्यात आहे ब्रह्मन, ह्याच्यात नाही, म्हणजे आपण म्हणतो ना, घरात देवघरात आहे पण संडासात नाही, गंधात आहे पण मलात नाही आहे, तीर्थात आहे पण युरिनमध्ये म्हणजे मूत्रात नाही आहे. हे कसे भाग पडले तुम्ही? व्यवहाराच्या पातळीवर तुम्ही म्हणता, पण चिंतनाच्या पातळीवर मूत्र आणि तीर्थ, मल आणि गंध आणि शौचालय आणि देवालय सारखंच वाटलं पाहिजे. शौचालय म्हणल्यानंतर जरा बरं वाटतं, कारण शौच म्हणजे पावित्र्य आहे. आता आम्हाला शौच आहे म्हणजे अशौच आहे म्हणतात. अशौच म्हणजे अपवित्र आहोत. सुयर आहे, सुतक आहे, ते अशौच म्हणतात त्याला. शौचालय म्हणजे स्वच्छतेचं आलय आहे. ते स्वच्छतेचं आलय म्हणजे जी अस्वच्छता असते ती तिथे आपण त्यागून बाहेर येतो त्यावेळेला आपण शौच म्हणजे शुद्ध झालेलो असतो. हे लक्षात ठेवा. म्हणून असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे ते शाश्वत, जयास होईल कल्पांत ते सार नव्हे. जे कल्पाच्या अंती संपतं ना ते सार नाही. कल्पाच्या अंती काय तो एकही देह जगत नाही, एकही प्राणी जगत नाही, एकही वनस्पती जगत नाही. आपण बघितली प्रलयाची वर्णन, सगळं म्हणजे सगळं नेतं, फक्त ओम उरतो, फक्त ब्रह्म उरतं, किंवा आपण म्हणतो फक्त सद्गुरू तत्व उरतं. गुरु जातात देहानं, सद्गुरू तत्व उरतं ना. आणि ते कल्पांती म्हणजे ह्या सध्याचा कल्प आहे. कल्प म्हणजे आपण काय म्हणतो, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. कलियुग संपलं की एक कल्प संपला असं समजतात. मग शेवटी उरणार आहे काय? जे दिसत नाही ते उरणार आहे. म्हणून देवत्व उरणार आहे. देव सगळे, मूर्ती मंदिरं सगळी नष्ट होणार आहेत ह्याच्यात, आपण ज्याला प्रलय म्हणतो त्याच्यात.
म्हणून सर्व एक ज्ञान एक अज्ञान, तीन त्रिविध सांगितलेले आहेत. एक ज्ञान आहे म्हणजे खरं काय ते कळतं, सत्याचं ज्ञान होतं. दुसरं अज्ञान आहे, काही कळतच नाही. आणि तिसरं विपरीत ज्ञान आहे, भ्रम. कितीतरी पुढे भ्रमाची उदाहरणं दिलेली आहेत. विपरीत ज्ञान म्हणजे उलटं ज्ञान, म्हणजे जे असतं तसं ते दिसत नाही आणि जे नसतं तसं ते दिसतं, हे विपरीत ज्ञान आहे. किंवा राक्षसांच्याकडे केवढं ज्ञान होतं, त्यांनी त्याच ब्रह्मदेवाची उपासना केलेली होती जी इतर चांगल्या राजांनी वगैरे केली होती. पण राजे सत्प्रवृत्त राहिले, सदाचारी राहिले, म्हणून शक्ती त्यांची सत्कारणी लागली. इकडे ह्यांचं काही नाही आहे. हे जे आहेत म्हणून ते राक्षस झाले, शक्तीचा दुरुपयोग केला. म्हणून सांगितलं काय की सर्व उपाधींचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान, ही त्रिपुटी होय क्षीण, त्याला विज्ञान म्हणलेलं आहे. हे काही विपरीत ज्ञान म्हणजे उलटंच आहे. बॉम्ब घ्यायचा आणि बॉम्बचे ॲटम्स फॉर पीससुद्धा आहे ना, कितीतरी उपयोग आहेत अणुशक्तीचे. अणुशक्तीवर आता आघाड्या वगैरे सगळं वाहनं चालतात, अणुशक्तीचे उपयोग आहेत, ते ज्ञान आहे. पण विपरीत ज्ञान म्हणजे चला बॉम्ब करूया, नष्ट करूया, हे विपरीत ज्ञान झालं. एक ज्ञान आहे, एक अज्ञान आहे, एक विपरीत म्हणजे उलटं ज्ञान आहे. पण ज्या सगळ्यातून जाऊन खरा अनुभव येतो ते विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे टिकणारा अनुभव. आपण म्हणतो ना, म्हणजे अप्लाइड नॉलेज, अप्लाइड ज्ञान, जे ज्ञानाचं उपयोजन केलेलं आहे जीवनात, त्यातून निर्माण होतं ते विज्ञान. मला अनुभव आहे. म्हणून म्हणतात ना की बाळंतीण म्हणजे बाळ झालं तर त्याला बाळंतीण म्हणतात. ते सुईण असेल ती, तिला अनुभवच नाही आहे, तर ती म्हणू शकत नाही मी की मला हा प्रत्यक्ष अनुभव आहे. पुढे खूप उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे माझं ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान आहे मला, पण मला प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे, मला आत्मज्ञान नाही आहे. असं सरांना विचारतात मुलं प्रश्न, सर तुम्हाला देव दिसला आहे का? कोणी विचारलं? विवेकानंदाने. ते म्हणाले मला नाही दिसला, मला नाही दिसला. पण ते इतके चांगले होते की तू कुणालाही विचार. पण माझ्या मते दक्षिणेश्वरला एक जो माणूस, त्याला वेडा वगैरे म्हणतात, पण ते रामकृष्ण आहेत, त्यांना देव दिसलेले आहेत आणि कदाचित ते तुलाही दाखवतील. मग हा रामकृष्णांच्याकडे आला. म्हणजे बाकीचे लोक असतात त्यांना अनुभवच नाही आहे, हा अनुभवाचा माणूस आहे, त्याला प्रचिती आलेली आहे आणि तो इतरांना प्रत्यय आणून देतो. आपण गणपतीच्या अथर्वशीर्षात म्हणतो ना की सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, तुझ्यातून जायते म्हणजे निर्माण झालेलं आहे. सर्वम जगदिदम त्वत्तस्तिष्ठती, हे सगळं जग तुझ्यातच आहे. सर्वम जगदिदम त्वयी, लक्षात ठेवा, लयमेष्यती, सगळ्याचा नाश तुझ्यातच होणार आहे. गणेशा, गणेशा तुझ्यापासून जग निर्माण झालं. आपण म्हणतो उत्पत्ती, नंतर गणेशा तुझ्यातच आत्ता सध्या सगळं जग आहे स्थिती, आणि तुझ्यातच या सगळ्या जगाचा अंत होणार आहे, ज्याला आपण लय म्हणतो. पण या सगळ्याचा प्रत्यय तूच देणार आहेस आम्हाला. अरे बापरे, हे निर्माण झालं नाही ना, चला आता ह्यांना हे झाले नाही, आता फार दिवसांचे सोबती नाहीत. हे सगळं जे ज्ञान आहे ना, हा जो प्रत्यय आहे, गणेशा सर्वम जगदिदं त्वयी प्रत्ययेती, प्रत्यय आम्हाला आणून देतोस, हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी सुंदर शब्द वापरलेत, वेदांत, सिद्धांत, दादांत. एक सिद्धांत म्हणजे थिअरी आहे, वेदांत म्हणजे सूत्र आहेत, आणि दादांत म्हणजे प्रॅक्टिकल आहेत. आपण श्रुती स्मृती पुराण म्हणतो. श्रुती म्हणजे वेद आहेत, वेदांत. स्मृती म्हणजे सिद्धांत आहेत, कसं वागावं. आणि पुराण हे दादांत आहे, पुराणात घडलेल्या गोष्टी, राजे वगैरे चरित्र दाखवले. म्हणजे श्रुती स्मृती पुराण म्हणजे वेदांत, सिद्धांत, दादांत. ऐकायला बरं वाटतं ना. म्हणून कृष्ण कुठे नाचत होता गोपींबरोबर? साक्षात वेदांत सिद्धांत नर्तती सांगितलेलं आहे. नृत्य कोण करत होतं? तो देवकीचा किंवा यशोदेचा नंदन नव्हता करत, साक्षात वेदांचा सिद्धांत. म्हणजे कृष्ण कसा होता? तो नुसता निर्मळ नव्हता, तर तो अलिप्त होता. तो केवळ त्यांना करमणूक व्हावी म्हणून ते आजोबा वगैरे नाही का, चल आता मी घोडा होतो तू कर म्हणजे आजोबा कुठे घोडा झालेले आहेत. तिसरे म्हणतात हे काय झाले? नाही मी माझ्या नातवाचा घोडा झालेला आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. जे कोर्टात ज्यांचा अत्यंत रुबाब असतो ते जजसुद्धा पगडी काढली पूर्वी, चला आजोबा मी वाट बघत होतो, घोडा चहा घेण्यापूर्वी आजोबा घोडा झाले. पण आजोबा घोडा नाही आहेत हे त्या नातवालाही माहीत असतं. पण त्या क्षणी चल घोडे आपण टिक टिक टिक, चल मेरे घोडे टिक 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 असे करून मुलगा खेळतो. म्हणून एक वेदांत म्हणून तसा तो वेदांताचा जो सिद्धांत होता तो गोपींना बरं वाटावं, कारण गोपी या माझ्या अत्यंत अनन्य अशा भक्त आहेत, शरणागत भक्त आहेत,
प्रेम करतात माझ्यावर, प्रेमात अपेक्षा नाही आहे काही, आणि त्यामुळे मी त्यांच्याबरोबर नृत्य करतो आहे. पण मी चिकटलेलो नाही आहे त्या नृत्याला. गोपीनाथ कुठल्याही मनाने मी चिकटलेलो नाही आहे. वेदांताचा सिद्धांत आहे तो फक्त सध्या माझ्या रूपात दादांत म्हणजे प्रत्यक्ष झालेला आहे. वेदांत सिद्धांत दादांत याची पहावी प्रचित, निर्विकार सदोदित जेथे तेथे. हे जे ब्रह्म आहे ते निर्विकार आहे. सगळ्या खऱ्या गोष्टी निर्विकारातूनच आकारात येतात. संगीत बघा ना, जे बासरीमधून सूर बाहेर पडले ते बासरी दिसत असते, सुरात अनुभव येतो याचा, पण आत होते सूर, ते त्या पोकळीत ते सूर होते आणि ते व्यक्त झाले. प्रत्येक वाद्याला एक पोकळी असते ना, अवकाश असतं आत, त्यातून त्या वाद्याचे स्वर काय, ताल काय, हे सगळे आपण म्हणतो ना, ते निर्माण होतात. म्हणजे कुठेतरी अवकाश लागतं निर्मितीसाठी. अरे चहा करायचं तर भांडं नको का, त्याच्यात अवकाश नाही ना. चहा ओतायचा कप, त्याच्यात अवकाश आहे ना, आधीच भरलं. म्हणून मला जनावेचा एक फार अनुभव आहे, तो अभंग नाही आहे, तिचा आत्मानुभव आहे. सगळ्यांना चला एक पोती दिलेले आहेत, एक पोतं जर तुम्ही केलं तर तुम्हाला 1 रुपया दिला जाईल, जास्तीत जास्त पोती. जनाबाई जास्त पोती करते, जनाबाई 4 पोती मोजून हे करते, रिकामी करते, त्यावेळेला बाकीच्यांचं एकच पोतंसुद्धा होत नाही. जनी तुझं कसं होतं, ती म्हणते माझं माप रिकामं असतं. आता तुझं जे माप आहे ते इथपर्यंत, ती बघा कशी किती वेगात आहे, मला अजून जमत नाही. असं करता 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 तुझं अहंकार आहे, क्रोध आहे, काम आहे, त्यांनी तुमची मापं एवढी भरलेली आहेत की एवढंच मोजलं जातं अन्न. जणी म्हणते माझं माप रिकामं आहे. हा अवकाश आहे, लक्षात ठेवा. आणि अवकाश म्हणतात ना, जसं शरीरात पहिल्यांदा पृथ्वी तत्व आहे, ते जड आहे, नंतर जलतत्व आहे, जलतत्व प्रवाही आहे, नंतर वायुतत्व आहे, वायुतत्वाचा अनुभव येतो, अग्नितत्व आहे, अग्नितत्वसुद्धा दुसऱ्याला अनुभव आला आहे, तर दिसत काहीच नाही यापैकी. पाणी दिसतं, पृथ्वी दिसते, अग्नी नाही दिसत. एखादी तापलेली वस्तू दिसते, त्यातला ताप आपल्याला जाणवतो, थर्मोमीटरनी ताप मोजतो, पण ताप नाही दिसत. अग्नी दिसत नाही, वायू दिसत नाही. वायू परिणाम घडवतो ते तुम्हाला दिसतात. झाडं उंबळून पडली, आपण काय मोठं वादळ होतं, दिसलं का वादळ? आणि आम्ही कॅमेऱ्यात घेतलेलं, कॅमेऱ्यात तू काय घेतलेलं आहे, फिरणारी अशी पानं वगैरे वर गेलेली आहेत, तुला वाटतं ते वादळ आहे. वादळ नाही, ते वादळ ही एक शक्ती आहे. त्याचा हा दृश्य असा प्रकार आहे जो तो आपण बघतो. म्हणून सांगितलेलं आहे पुढे, फारच चांगलं आहे. जेणे ज्ञानदृष्टीने पहावे, पाहोन अनन्य राहावे. ज्ञानदृष्टीने पहा, हे सगळ्यांच्यात तेच परमेश्वर आहे. तुम्ही स्त्रियांना नमस्कार कसा करू देता, ज्ञानेश्वरानं विचारलं. ते म्हणाले स्त्री म्हणजे काय? हा स्त्रीचा देह आहे, हा पुरुषाचा देह आहे. मी देहाकडे बघतच नाही, मी आतल्या चैतन्याकडे बघतो. म्हणून ती अप्रतिम उभी आहे. कायम लक्षात ठेवा, उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. प्रत्येक, आता मी खुर्चीवर बसलेलो आहे, हा खुर्चीला आकार आहे, खुर्ची प्रकार आहे, प्लास्टिकची आहे वगैरे काही असू दे, परंतु शेवटी त्याच्यात चैतन्य आहे. त्या चैतन्याने माझ्यातल्या चैतन्याला धारण केलेलं आहे, म्हणजे धरलेलं आहे. सगळीकडे बघा आकार आहे, आकार म्हणजे त्याच्यात चैतन्य आहे, त्या आकारात शक्ती आहे. मग शक्ती निरनिराळ्या प्रकारची असते. डोळ्यांची दृष्टी, कानाची सुरती, जिभेची आपण म्हणतो ना चव, रुची, हे सगळे म्हणतो ना आपण, पण एकच शक्ती आहे. म्हणूनच एकच ऑर्गॅनिझम आहे. ताप आल्यानंतर सगळं शरीर तापतं, पण जीभ कडू होते, शक्ती जात नाही, शरीराची सगळी शक्ती जाते. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे की ते ज्ञानदृष्टीने पहावे, पाहून अनन्य राहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. आत्मनिवेदन म्हणजे मी सगळं अर्पण केलं देवा, आत्मा आहे तो तुझा अंशच आहे ना, तो मी कसा अर्पण करणार आहे? माझे हात देवा मी तुला दिले, मग या हाताने मी चित्र काढेन, या हाताने मी नृत्य करेन, या हाताने मी स्वयंपाक करेन, तुला अर्पण केलेलं आहे. माझे पाय मी तुला अर्पण केलेलं आहे, या पायाने मी चढेन, उतरेन, धावेन, बक्षिसं मिळवेन, ती तुझीच आहेत सगळी. हा जो सगळा आहे, पण आत्मा मी कसा अर्पण करू? आत्मनिवेदन आहे. म्हणजे माझं सगळं दिसतं ना ते मी अर्पण केलेलं आहे. आणि आत्म जे आहे न दिसणारं, तो तुझाच अंश आहे, तुझाच अंश आहे. म्हणजे त्यातल्या त्यात आपण म्हणू शकतो की एवढा मोठा आपण भात केलेला आहे, आपण नैवेद्याला वगैरे तेवढाच काढतो, हे आहे चमचाभर काढतो, तसा प्रकार आहे तो. पण शेवटी चमचा काढला काय, किंवा मोठा डाऊल म्हणतो आपण ते काढलं काय, किंवा सगळं पातेलं आणून ठेवलं काय, आपण म्हणतो ना तोप भाताचा आणून ठेवला, अखंड नैवेद्य, एकच आहे भाव. प्रमाण बदललं आहे, प्रकार कुठे बदलला आहे. तेच शीत सगळीकडे आहे ना भात, तीच आमटी सगळीकडे आहे ना रोस, आहे ना सगळं. विचार करूया आपण. आणि म्हणून सांगितलं शेवटी की ते ज्ञानदृष्टीने पहावे, पाहून अनन्य राहावे.
एकदा कळले ना सगळ्यांच्यात, एक सगळेजण थकतात. एक आपल्या आजूबाजूला असलेल्या मी तुम्हाला 6 स्त्रियांची 6 रूपं सांगतो की कार्य आहे. शेजारी पाजाऱ्यांनी सुद्धा मदत केलेली आहे स्वयंपाक करायला वगैरे. शेजारीणी जी आहे ती एक स्त्रीचं रूप आहे. माझ्या ऑफिसमधली माझी जी सहकारीण आहे तीसुद्धा मदत करायला आली होती, बरोबर. माझी बहीण, माझी आई, माझी वहिनी, घरातली वावराडी आणि माझी पत्नी, ह्या सगळे स्त्रियांची रूपं आहेत ना. सगळ्यांनी या देवकार्यात म्हणजे या धर्मकार्यात मदत केली. सगळे दमणार आहेत की नाही, ही समदृष्टी आहे. जो समदृष्टीने पाहतो त्याला मनीषी म्हणलेला आहे, विद्वान म्हणलेला आहे, तो कधी दुःखी होणार नाही आहे. कारण आई मला पवित्र आहे, म्हणजे आईच्या पायावर मी डोकं ठेवेन. तुझी आई मला पवित्र आहे, तिलाही मी नमस्कार करेन. माझी पत्नी, मी तिला नमस्कार नाही करणार, पण नम्र भाव माझा तिच्याकडे असेल, कारण किती मला सगळ्या प्रकारचा आनंद देते ती, हे लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहून अनन्य राहावे. अनन्य म्हणजे अन्य नाही, सगळ्यातच तोच परमेश्वर आहे ना सगळीकडे. मागे एक गमतीदार गोष्ट बघितली होती की एकदा नामदेवाला त्याचे वडील सांगतात की मला कामाला जायचं आहे, हे कपडे शिवलेले आहेत ना ते तू नेऊन विक. हा मोठा असं घेऊन जातो, पसरतो सगळे कपडे. एक बाई येते आणि म्हणाली की माझ्या नातवाला हे बरं दिसेल नाही. तो म्हणतो की पांडुरंगाला काय छान दिसेल हे. तो म्हणतो नाही हे विकायचं नाही वगैरे. दुसरी म्हणते की सासूबाईंसाठी मला साडी घ्यायची होती, ती साडी उलगडते, हे रुक्मिणीला काय छान दिसेल नाही. हां. दुसरा एक शेतकरी येतो, एक धोतर पाहिजे होतं, तो असं उलगडून बघतो, पांडुरंगाला काय छान दिसेल नाही. तो एकही कपडा विकू शकत नाही, कारण सगळ्यांच्यात त्याला पांडुरंगच दिसतो. म्हणून मोठं गाठोडं घेऊन येतो, कारण सगळ्यांच्या घड्या उघडल्या. दुरून बायको नवऱ्याला दाखवते, तुम्ही कामावर गेला होतात ना, बघा आपला मुलगा संसाराला लागला. जाताना कपडे घेऊन गेला होता, येताना सगळा संसाराला लागणारा सामान घेऊन येतोय. आणि आल्यावर दोघांनी कपाळावर हात मारला, एकही कपडा विकला नाहीस. नाही म्हणला, दाखवले सगळे, पण त्या सगळ्यात मला पांडुरंग दिसला. आपल्याला वाटतं हा पांडुरंग म्हणजे काय कपड्यातला पांडुरंग, असं नाही आहे, कपड्यातच त्याला पांडुरंग दिसला ना. हा अनन्य भाव आहे, हे आत्मनिवेदन आहे. मी माझा आत्माचा अर्पण केला आहे पांडुरंगा तुला, मला सगळीकडे तूच दिसतोस विठ्ठला, मला दुसरं काही दिसतच नाही. म्हणून सांगतात शेवटी, ते जेणे राजा ओळखेला तो राव म्हणेना भलत्याला. आतला परमेश्वर मी ओळखला आहे, तर मग हा ब्राह्मण आहे, हे आहे, हा हे आहे, हे शिक्षक आहेत, हे हेडमास्टर आहेत, कसले भेद आहे. हे व्यवहारातले भेद आहेत, त्याप्रमाणे वागा त्यांच्याशी, पण मुळात सगळ्यांच्यात तोच परमात्मा आहे. उलट लहान जो असेल ना पिऊन, त्याच्यातला परमात्मा कमी भ्रष्ट असेल आणि मोठे जे असतील ते जास्त भ्रष्ट असतील. विचार करूया. म्हणून जेणे राजा ओळखेला तो राव म्हणेना भलत्याला, जेणे देव ओळखेला तो देवरूपी देवरूपच झाला. खोटे अवघेचे सांडावे, खोटं आहे ते सोडून द्या, खरे प्रत्यय ओळखावे. आणि खरं नुसतं ओळखा म्हणजे अनुभव, प्रत्यय म्हणजे अनुभव घेऊन ओळखा. तुला अनुभव आहे का त्याचा? आता प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतो का? नाही. पण संतांनी सांगितले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माझा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे की त्यांचा अनुभव मी माझा अनुभव समजतो. पण मी हरिमुखे म्हणा म्हणून मला तो अनुभव आला पाहिजे की नाही, मग तो माझा अनुभव बनतो. एरवी मला अनुभवाला आलं तर पण कुठल्या तरी विद्वानांनी सांगितलं आहे, अनुभवी माणसांनी सांगितलं आहे, समाजावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं आहे, ते मान्य कर आणि त्याचा अनुभव घे. पण अनुभव घेतल्याशिवाय बोलू नकोस, म्हणजे इतरांना सांगू नकोस. चाले बोले तैसा चाले असं आहे ना, म्हणजे बोलतो त्याप्रमाणे तो चालतो. इतरांना उगीच उपदेश करत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण, हे बरोबर उलट आहे. म्हणून सांगितलंय खोटे अवघेचे सांडावे, खरे प्रत्यय ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म. हे जे दिसतंय ना म्हणून आपण फसतोय. जे दिसते ते नसते, दिसते तसे नसते म्हणून जग फसते आपण म्हणतो ना. त्यामुळे काय, आता पुढे माया म्हणजे काय ते शेवटच्या समासात सांगितलेलं आहे. 10वा समास, दशक 14वा. म्हणजे शेवटी म्हणतात ते मायेचे लक्षण, त्याची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे. एकचित्तपणे मी सांगतोय, तुम्ही एकाग्रतेने ऐका, हे सांगितलेलं आहे. माया दिसे परिणासे, पुढे खूप उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे माया दिसे परिणासे आणि वस्तू म्हणजे थिंग नाही, वस्तू म्हणजे आत्मवस्तू जे शाश्वत आहे. माया अशाश्वत आहे, सतत बदलणारी आणि नष्ट होणारी आहे. पण वस्तू म्हणजे आत असलेलं परमात्म तत्व ते न बदलणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो ना शरीर पडतं
त्यावेळेला ते दुसरं शरीर निवडतं आणि पुढचा जन्म होतो, आपण म्हणतो ना, तसाच प्रकार आहे. म्हणून त्यांनी पुढे सांगितले, माया दिसे परी नासे, आत्मा न दिसे परी न नासे. असं समजायला बघा, सोपं आहे ते. माया दिसते, हे मूल आहे, त्या मुलावर माझी माया आहे, खरंच आहे. इतकी माया जडवू नकोस की जरा काही त्याला झालं की तुला दुःख होईल. महाराजांनी सांगितलं होतं ना, काय सुंदर, आपल्याला माहीत आहे तो प्रसंग, की 3 मुलं मेल्यानंतर पहिल्या पत्नीचं 1 आणि नंतरच्या पत्नीची 2. अंधही त्यांची पत्नी म्हणते की तुम्ही बारसं करत नाही म्हणून मुलं मरतात. त्यावेळेला महाराज म्हणतात की मुलं मरणार असतात म्हणून मी बारसं करत नाही. आता माया कशी आहे बघा, काही हरकत नाही. आपण आता मुलगी झाली ना तुला, आपण तिचं बारसं थाटात करूया. तिचं नाव शांता ठेवलं, मग शांता 2.5-1 वर्षाची झाली आणि गेली. पूर्वी काय होतं तर मुलं थोडा वेळ एकदम जन्मता मेली नाहीत, पण बाळ हे झालं, बाळ चांगलं दिसत होतं, बाळ ओळखायला लागलं होतं आणि बाळ गेलं, एवढंच होतं. आता शांता बारशाला काय टुकू सगळ्यांच्याकडे बघत होती, माझ्याकडे जरा जास्तच बघत होती. शांता कुणावर गेली होती? सुरुवातीला वडिलांवर गेली होती आणि नंतर ती आजोबांवर आणि नंतर ती ह्याच्या बदलत राहतं मुलाचं रूप, हे बदलत राहतं ना, ती माया आहे. आणि मग त्याला जास्त वाईट वाटतं, काय आपली शांता चांगली होती नाही, पूर्वी बाळ होतं. तुम्ही जितके संस्कार घडवाल तितकं त्याच्यातलं मायापण वाढत जातं. आणि आपण म्हटलं ना, कोणी राजू म्हणतं, कोणी त्याला राजा म्हणतं, कोणी त्याला राजे साहेब म्हणतं. वस्तू एक आहे हे ओळखलं पाहिजे ना, ती व्यक्ती एकच आहे. नावं तुम्ही निरनिराळी म्हणता, थोडा भाव निराळ असेल, राजू म्हणणारा मित्र असेल, राजे साहेब म्हणणारा नोकर असेल, आहे ना, पण शेवटी राजा तोच आहे. राजे साहेब राजू एकच आहे, हे लक्षात ठेवा. हे कळत नाही लोकांना, म्हणून आता उदाहरणं गमतीदार दिलेत, खूप उदाहरणं दिलीत, त्यातले काही निवडक आपण घेतलेली आहेत. त्यांनी काय सांगितले, माया दिसे परी न असे नासे, वस्तू न दिसे परी न नासे. म्हणजे वस्तू म्हणजे आत्मवस्तू, आत्मा असतोच असतो. माया सत्य वाटते परी मिथ्या असते. खरी वाटते आपल्याला माया. माझी बायको काही खोटी आहे का? नाही, सतत बदलणारी आहे. 20 वर्षे ते अशीच राहणार आहे का? नाही, बदलते. मागे आपण गमतीदार जाहिरात बघितली होती, ती सतत वडिलांना म्हणते, ज्या वेळेला 2 जण जातात त्यावेळेला, मला ह्या घरात लग्न करायचं आहे. म्हणतात, तू किती म्हणतात, आपण जाऊया ना, शेजारी तर आहेत आपले. शेजारी म्हणजे जरा दूरचे असतात, दूर राहतात, ते जातात. ते म्हणाले की माझ्या मुलीने हट्टच धरला की तुमच्या मुलाशी लग्न करायचं. ते म्हणाले काही हरकत नाही, मी बोलवतो मुलाला. मुला अंगठात तोंडात घालून येतं 3 वर्षाचं. आता गंमत बघा, माया कशी आहे. ती म्हणाली ते म्हणा ह्याच्याशी लग्न करा. नाही, मी थांबायला तयार आहे. ती मुलगी म्हणते, हा रंग इतका चांगला आहे घराचा, आत्ता हा मुलगा 4 वर्षाचा असेल, तो 24 वर्षाचा होई तोपर्यंत मी थांबायला तयार आहे. हिचं वय तसंच राहणार आहे का? ही माया आहे, हे लक्षात ठेवा. बदलतं म्हणजे सगळंच बदलतं. आपण बदलत नाही समजतो. आणि काय ग तुला आता चहा करताना सुद्धा साखर घालायचं विस्मरण व्हायला लागलं. ती म्हणाली की मी सुद्धा रिटायर झाली आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी विसरतात, बटणं वर खाली होतात, ते मी हाताना नीट करते. तुम्ही माझ्यापेक्षा फक्त 3 वर्षांनी मोठे आहात. मी आता रिटायर झालेली आहे. म्हणजे मी रिटायर झालो तर मी सिंपथी मिळवतो, दुसरा माणूस कधी रिटायर होणारच नाही, हे मी गृहीत धरतो. हे चूक, ही माया आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले, माया सत्य वाटते परिमिथ्या असे निरंतर. खोटीच असते माया, कधी खरी होणार नाही. माया खोटी आहे हे कळलं ना, आता चांगलं वाक्य सांगतो, माया खोटी आहे हे खरेपणानं कळलं की तुम्ही मायेतून सुटलात. म्हणजे कळलं पाहिजे. मी मित्र वगैरे चांगल्या, माझी मुलं वगैरे सगळे आहेत, पण सगळ्यांना सोडून जायला तयार आहे. राम उत्तम उदाहरण आहे. सगळं सोडून जायला तयार आहे की गेला की तो. कृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे की मी सगळं सोडून जायला तयार आहे. हे महत्त्वाचं आहे. सोडून जायची आवश्यकता नाही, सुटायला पाहिजे त्यातून. हा माझा मुलगा आहे, अरे मुलाला नातवाला मारलेलं आहे कृष्णाने. शेवटी यादवी झाली त्यावेळेला. त्यांनी सांगितलं हे उन्मत्त झालेले आहेत, मी गेल्यानंतर समाजाला यांच्यापासून धोका आहे म्हणून मारून टाकलं. हे विशेष आहे. आता त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. गगनी गंधर्व नगरे, फार सुंदर शब्द आहे. गंधर्व नगर म्हणजे आकाशात ढग दिसतात ना सूर्यास्ताच्या वेळेला, आणि मुलगा म्हणतो बघा बाबा काय सुंदर उंट आहे. मुलीचं लक्ष दुसरीकडे असते, ती बघते काय एवढं सुद्धा कळत नाही, हत्ती आहे हत्ती. त्यावेळेला बाबा बघा ना हत्ती आहे का तो उंट आहे.
बाबा म्हणतात मला तर तो एखादा शिपाई दिसतोय, कारण बदलत असतात. ही गंधर्व नगरं, फार सुंदर शब्द आहे, ही गंधर्व नगरं ही माया आहे, ती बदलत असते आणि हे भांडत असतात. तेच खरं आहे, माझंच खरं आहे. त्यावेळेला तो उंटच होता, त्यावेळेला तो हत्तीच होता. हेच करतात ना. आपण बुद्धिबळ खेळतो, त्याच्यात नियम ठरवून दिलेले आहेत. एरवी हत्ती वगैरे सगळे एकाच लाकडाचे आहेत की एकाच प्लास्टिकचे आहेत किंवा एकाच हस्तिदंताचे आहेत. कल्पना करा, काही फरक नाही त्याच्यात. म्हणून सांगितले, म्हणून गगनी गंधर्व नगरे दिसताती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे तैसी माया. निरनिराळी रूपं घेते. आज म्हणतात ना की ही माझी पत्नी आहे, मी ऑफिसमध्ये बसलो की ती माझी सेक्रेटरी आहे, मी झोपतो आम्ही त्यावेळेला ती माझी रंभा म्हणजे माझी सुंदरी आहे, ज्यावेळेला मी हे करतो त्यावेळेला माझी पोषण करते आहे अन्नपूर्णा, ज्यावेळेला मला ती जेवायला वगैरे घालते. पत्नी एकच आहे ना. हे सगळं आहे ना, हे वरती दिसतं ना ती माया आहे. आत असलेली माझी पत्नी तिच्या गुणांसकट ती खरी आहे. पत्नीचा देह नाही आहे, पत्नीचं पत्नीपण, पतीचं पतीपण, पण म्हणजे बालपण म्हातारपण, तसं पतीचं पतीपण, पत्नीचं पत्नीपण, हे महत्त्वाचं आहे. तिथे लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणून पुढे सांगितले दुसरं, दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे. दसऱ्याला खरं म्हणजे पूर्वी सोनं लोटायला पाहिजे. आपण आता ती पानं आणतो आपट्याची, त्याला काटे असतात. सोनं जे आहे, सोनं सोनं घ्या, काटे आहेत, कसलं सोनं तुमचं. म्हणून दसऱ्या सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी ते काटे, परी सर्वत्र राहते. पण सगळीकडे तेच सोनं चालतं ना, ही माया आहे. मान्य केलेलं आहे आपण, हे सोनं आहे, हे सोनं आहे, हे मान्य केलेलं आहे, पण मायाच आहे ना ती. प्रत्यक्षात सोनं जरी तरी दिलं तरी काही वर्षांनी कदाचित तुमच्यानंतरसुद्धा ते टिकेल, पण नष्ट होणारच आहे एक दिवस, संपतंच ते. राखेसी म्हणती लक्ष्मी. आपण राखेला, केरसुणीला ती कळशी असते त्याला सगळ्याला लक्ष्मी म्हणतो. लक्ष्मी, झाडूला तर लक्ष्मी म्हणतातच. हळद कुंकू वाहून, चूल असते तिला लक्ष्मी, हळद कुंकू वाहून ती आपण सुरुवात करतो. म्हणून राखेसी म्हणती लक्ष्मी. दुसरी भारदोरी लक्ष्मी, म्हणजे पूर्वी पोट जास्त वाढू नये म्हणून असा एक पट्टा लावायचे, गर्भवतीच्या ह्याला पट्टा लावायचे, त्याला लक्ष्मी म्हणतात. ती लक्ष्मीच आहे ना. भारदोरी त्याला शब्द वापरला आहे. हा गर्भाचा जो भार असतो, गर्भार, तर त्याला दोरी बांधतात, तो जास्त येऊ नये. तिसरी नाममात्र लक्ष्मी, त्याचं नाव लक्ष्मी आहे, दुसरीकडे भांडी घासते, लक्ष्मी नाव आहे, तर तिच्याकडे भांडी घासायला 10 जणी पाहिजेत की नाही. म्हणून नाममात्र लक्ष्मी, हा फरक लक्षात ठेवा. त्यांनी हेच सांगितलं आहे, आपली असतात ना ती नावं असतात, ठेवलेली असतात, आणि आपण दुसऱ्याला नावं ठेवतो. पण विष्णू सहस्र नाम आहे, ते नाम आहे. दिलेली उदाहरणं म्हणजे तुमच्या लक्षात येतील. मुळी बालविधवा, लहानपणी लग्न व्हायचे, बालविधवा, आणि नाव काय, जन्मसावित्री. हे सावित्री म्हणा, सावित्री नाव आहे आणि बालविधवा झाला. पुढे कुबेर नाव आहे, कुबेर आडनाव. हिंडे दारोदारी, 5 रुपये द्यावं, 10 रुपये द्यावं, हा कुबेर, नावाचा कुबेर आपण म्हणतो. तैसी माया देव्हारा असे अन्नपूर्णा, प्रत्येकाच्या देव्हारात आहे, आणि गृही अन्नाची मिळेना. आपण म्हणतो ना दारोदारी मला जावं लागतं, असला कसला तू हरी, मला फिरविसी दारोदारी. म्हणून पुढे सांगितले, नामे सरस्वती, नाम सरस्वती, शिकेना शुभावळू. काय सुंदर शब्द आहे, शुभा म्हणजे शेण्या, काय सुंदर, म्हणजे शेण्या वळते, शेण्या थापते. याचं नाव काय, गणपती म्हणजे ज्ञानी, आणि गुरं राखतो. असं आहे ना आपलं तसंच आहे प्रत्येक वेळेला. देव्हारा असे अन्नपूर्णा आणि गृही अन्नची मिळेना. नामे सरस्वती शिकेना शुभावळू म्हणजे शेण्या थापते. सुण्याचं नाम व्याघ्र ठेवले. आपण वाघ्या म्हणतो की नाही, सुण्याचं नाव व्याघ्र ठेवले. तो वाघासारखा असणार आहे का. सुने ते सुनेच. पुत्राचं इंद्र नावे म्हणजे अमर, पुत्राला अमर म्हणलं, नाव ठेवलं म्हणून तो अमर होणार आहे का, नाही. त्याची कीर्ती अमर होईल, ती त्यांनी मिळवले पाहिजे. कुरूप परी आळविले, कुरूप आहे दिसायला पण नाव सुंदरा ठेवलं, हे सुंदर, हे सुंदर, हे आपण म्हणतो ना, तसा प्रकार आहे. मूर्ख नामे सकळ का, तो नाव मूर्ख आहे पण त्याचं नाव ठेवलं गुणवंत, यशवंत, जयवंत. नाही आहे एकही गुण असं ठेवलेलं आहे. पुढे राशभी, गाढवी पुढे लागतात ना का मला, तिचं नाव कोकिळा ठेवलं. कोकिळे ये, मग गाढवी विचारी यायची, चल कोकिळे खा, थोडंसं खायची वगैरे. आता गाढवी जर आवाज, ती काय कुहू कुहू म्हणणार आहे का. गाढवी कुहू कुहू म्हणणारच नाही आहे. नाव तुम्ही ठेवा काही ते ना, तरी डोळसेचा डोळा फुटका जायचा.
मग दुसरीकडे त्यांनी म्हणलेलं आहे नाव सुनयना ठेवायचं, पण कुठे पाहते हे कळतच नाही. नाव गंगा ठेवायचं आणि म्हणे तहानेनं तडफडून मेली, हे नाम कसलं झालं. म्हणून सांगितलेलं आहे पुढे त्यांनी सांगितलेलं आहे नाव आपण मराठीत म्हणतो ना, नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. कथील म्हणजे लोखंडापेक्षा या, आणि सोनूबाई नाव सोन्याची बाई आहे, सोनूबाई आहे ती. तसंच आपल्याला मायेची दुसरी उदाहरणं सांगतो की एक जरा वर्णन करून सांगतो की एक मुलगा छोटासा, त्याची मावशी येते, काही दिवस राहते. तो मावशीला एवढा अटॅच, एवढा तो जोडला जातो मावशीला की मावशी जायची म्हटल्यानंतर रडतो. मावशी म्हणते मी परत येईन रे. मग मावशी मी तुला पोचवायला येणार. रेल्वे स्टेशनवर ज्यावेळेला गाडी सुटते त्यावेळेला रडतो. तो म्हणतो नाही गाडी जाई तोपर्यंत मला बघायला पाहिजे. गाडी येत नव्हती तोपर्यंत त्याच्या मनात प्रश्न होता की 2 रूळ आहेत आणि पुढे ते एकच रूळ झालेले आहेत. हा मनात प्रश्न होता. मावशी जायला लागल्यानंतर रडतो, म्हणतो गाडी थांबवा थांबवा, पुढे एकच रूळ आहे, गाडी चालणार कशी. हो ना. त्यावेळेला गाडी जाऊ दे, मी तुला दाखवतो. तुला एक रूळ दिसतो ना, आपण तिथे जाऊया. अरे तिथे गेल्यानंतर 2 रूळ आहेत, पण पुढे एक रूळ आपल्याला दिसतो. ही माया आहे. आपण ज्याला हे म्हणतो ना, दुपारी शाळेतून येताना वगैरे आपल्याला मृगजळ दिसतं, पण प्रत्यक्षात मृगजळ नसतं, मृग फसतं, कारण त्याला तेवढी बुद्धी नाही आहे, म्हणून त्याला मृगजळ नाव दिलेलं आहे. मरीची म्हणलेलं आहे. मारीच म्हणजे फसवा हरिण आपण म्हणतो ना, ते बिचारं फसतं. आपल्याला आपण मृगजळाचा अभ्यास केला आणि आपण मृगजळ का तयार होतं तेही आपण बघितलं. बुद्धी आहे ना आपल्याला, म्हणून सांगितलं. भगवे वस्त्र देखता मनाला वाटे अग्नची लागला. अग्नीच्या ज्वालांसारखा भगवा रंग असतो. म्हणजे दुरून जर एखादं भगवी वस्त्र वाळत घातलं, अरे आग लागली की काय, असं आपल्याला वाटतं. समर्थानं हीच उदाहरणं सुचणार ना, भगवी वस्त्र वगैरे. मला लागे अग्नची लागला. विवंचिता म्हणजे विचार करता, चिंतन करता प्रत्यय आला की ते तसं नाही आहे, ही माया आहे. खूप उदाहरणं दिली मायेची जीवनातली. कोणी एक पदार्थ विकार उगाची दिसे भास मात्र अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. म्हणजे अनन्य जो आहे, एकमेव जो आहे, तो आपल्याला दुसऱ्या रूपात दिसतो, ही माया आहे. म्हणजे आपण मुलगा आहे माझा, ठीक आहे, तो माझा बंडू आहे, तो माझा गुंडू आहे, तो माझा तातू आहे. आपण करत करत त्याची निरनिराळी रूपं, त्याचे निरनिराळे गुण आपण गमतीनं म्हणत नाही का मुलाला, आगरकर आहे, गांधीजी आहे, हे म्हणतो. त्या रूपात अटॅचमेंट वाढते ना आपली. ते तुम्ही तसं करू नका. त्यांनी सांगितलं नाव आहे, नावाचा अर्थ करा, अर्थावर चिंतन करा. सगळ्याचा शेवटचा अर्थ परमेश्वरच आहे, परमेश्वरच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो, कोणी एक पदार्थ विकार, पदार्थाचा विकार म्हणजे दुधाचंच ताक झालं ना, ताकातूनच लोणी आलं ना, हे आहे ना, पण ते ताकातच दुधाचंच हे सगळं होतं. निरनिराळ्या आपण प्रोसेसेस केल्या, ते तापवलं, थंड केलं, त्याच्यात विरजण घातलं, नंतर घुसळलं, हे केलं ना, प्रकार बदलला, लक्षात ठेवा, आकार बदलला, परंतु मुळात जो आहे ना त्याचं गुणधर्म बदलले, पण मुळातलं जे स्वरूप आहे ते बदललेलं नाही. म्हणजे दुधात ताक आहे काय, पण ताकात दूध आहे का, आहे की. दुधात लोणी आहे, पण लोण्यात सुद्धा दूध आहे, दिसत नाही आपल्याला, पण ते एकाचंच बनलेलं आहे. हे ज्याला कळतं, अरे जसं लोणी आहे तसंच ताक आहे, तसंच दही आहे, तसंच तूप आहे, हे ज्याला कळलं, तो सगळ्यांवर सारखंच प्रेम करेल. त्याला एकच दृष्टी सगळीकडे जगाला वाचते. म्हणून या उपाधी माझी गुप्त, आपण चैतन्य असे सर्वगत, पण तसं माया असे सर्वगत, तेही माया आहे ती सगळ्या जगाला दिसते, पण आतलं चैतन्य, आतलं स्वरूप, आतलं आत्मतत्व हे ज्याला दिसतं ना, त्याला तत्वज्ञ म्हणलेलं आहे, त्याला मुक्त म्हणलेलं आहे, त्याला खऱ्या अर्थाने ज्ञानी म्हणलेलं आहे, समदृष्टी. म्हणून शेवटी सांगतात, कोणी एक पदार्थ विकार उगाची दिसे भास मात्र अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. अनन्यच आहे, सगळीकडे परमेश्वर भरलेला आहे, आपल्याला तो निरनिराळ्या रूपात आकारात वगैरे दिसतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे माया निरूपण नाम समासा दशक 14 समाप्त. असे 10 दशक आहेत, 10 समास आहेत, म्हणून त्याला दशक म्हणलेलं आहे. 14व्या दशकापर्यंत आपण पोचलो. आत्तापर्यंत समर्थाने भक्ती म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगण्यासाठी हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाचा अभिप्राय काय की भक्तीच्या योगानं देव प्राप्त होईल. आता आज ज्ञान आहे ना, विवेक आहे, तुम्ही ओळखा माया काय ते, ओळखणे, जाणणे, विचार करणे, चिंतन करणे, हा सगळ्या ज्ञानाच्या प्रोसेसेस आहेत. पण ज्ञान पाहिजे, आणि ज्ञानातून निर्माण होणारी भक्ती ती स्थिर भक्ती आहे.
म्हणून भक्तीतून ज्ञान आणि ज्ञानातून भक्ती. मी अत्यंत भक्तीने एखादी आरती म्हणतो, अत्यंत आर्तपणे म्हणतो, परंतु मी काय म्हणतो ते मला कळत नाही. पण म्हणून मला उत्सुकता निर्माण. कोणी विचारलं, हे लवथवती विक्राळ म्हणजे काय रे? माहीत नाही. मग आपण गुगल बघतो किंवा डिक्शनरी बघतो किंवा जाणत्या माणसाला विचारतो. म्हणजे भक्तीतून ज्ञान निर्माण झालं. आणि आता मी भक्ती म्हणेन त्यावेळेला भाव असेल आणि अर्थही असेल. आता माझ्या आरती म्हणण्यात भावार्थ आला की नाही? पूर्वी नुसता भाव होता, आता मला अर्थ कळला. अर्थ कळल्यानंतर आता जास्त आलं. म्हणून भक्ती पहिल्यांदा पाहिजे. भक्तीतून ज्ञान, उत्सुकता, जिज्ञासा, कुतूहल निर्माण झालं पाहिजे. आणि त्या ज्ञानातून पुन्हा भक्ती निर्माण झाली पाहिजे, ज्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणलेलं आहे. म्हणून माया आपल्याला अनुभव येतोच. प्रपंच म्हणजे माया आहे. प्रपंच असार म्हणतो, त्यातलं सार आहे ती माया आहे. आणि सार देतो तो सारद गुरु, आणि सार देते ती सारदा. सारदा म्हणजे आपण ते सरस्वती म्हणतो, कारण प्रत्येक गोष्टीतलं सार ती दाखवते. म्हणून संसार हा असार आहे का? तुम्ही जर या दृष्टीने बघितलं देहाच्या, आता तो असारच आहे. देहाच्या पातळीवर, देहाच्या संबंधांवर संसार असारच आहे. पण व्यक्तीतलं, प्रत्येक गोष्टीतलं जर आपण आत्मतत्व बघितलं आणि तसं जर त्याच्याशी वागलो आपण, तर लक्षात ठेवा, संसारात सुद्धा संसार, सम्यक सार म्हणजे सार आहे. ते सार घेतात संत, आणि जे असार आहे ना, त्या असाराचा त्याग करतात. म्हणजे देहाच्या पातळीवर असारच आहे. आत्मवस्तू, आत्म्या, त्याच्या पातळीवर काय? आत्म्याच्या पातळीवर सगळं सारच आहे. ते सार आपण घेऊया. आणि त्यासाठी आपण सरस्वतीची जी प्रार्थना करतो, गणेशाला पूजतो, त्यावेळेला विचार केला पाहिजे की साराकडे आपण गेलं पाहिजे. साराला आपण निरनिराळे शब्द वापरतो. सार म्हणजे गाभा, गर्भ, म्हणजे अर्क, बरोबर आहे. आणि त्यातलं सत्व, आणि हे शब्द आपण स्वयंपाकात सुद्धा वापरतो ना. आपण सत्व काढतो नाचणीचं, म्हणजे सगळं काढतो आणि बाकीचं फेकून देतो. आपण सार करतो, कोणाचं खोबरं करतो, ते पिळतो, सार काढतो प्रत्येकाचं. आपण अर्क काढतो, इसेन्स, लवंगा वगैरे सगळ्यांचा अर्क, आणि ते आपल्याला बाटल्यातून मिळतात ना सगळे अर्क. आणि आपण गाभ्यापर्यंत जातो, ज्ञान मिळवतो, त्यावेळेला अगदी गर्भापर्यंत, आतपर्यंत जातो. गर्भ काय, अर्क काय, आत्ता आपण बघितलं सार काय आणि सत्व काय, एकच आहे. ते मिळवून संसार करा. काही तुम्हाला संसार सोडण्याची गरज नाही. म्हणजे संसार बाहेरून सोडणं सोपं आहे, पण ते आवश्यक नाही आहे. संसारातलं जे सार, म्हणजे सम्यक सार आहे, आत एक चैतन्य, ह्या रूपात आपण ते स्वीकारूया. मग वरच्याचा त्याग करायची गरज नाही आहे. आपण आंबा खातो, साल टाकून देतो, पण आंब्याचा रस घेतो, एक कातो म्हणतो आपण, ते टाकून देतो. असार आहे ते. आता त्याच्यातून पुढे आंब्याचं झाड होतं, म्हणजे असार जगात काहीच नाही आहे. म्हणून उपाधी माझी चैतन्य, आपण म्हणतो ना, सालीपासून सुद्धा निरनिराळे आता हे तयार करतात, पिठं तयार करतात, औषधं तयार करतात, आणि साली गाढव वगैरे आनंदाने खातं. म्हणून विचार करूया आपण की प्रत्येक गोष्टीत विचार करताना आतलं तत्व काय आहे, आतली वस्तू काय आहे, याचा आत्मा काय आहे ना. आत्म्याच्या पातळीवर एखादं खेळण्याशी खेळणारं लहान मूल, ते लहान मूल जिचं आहे किंवा ज्याचं आहे ते आईवडील, आणि आईवडिलांना पैसा असेल, संसार असेल, गाडी असेल, या सगळ्यात एकच तत्व आहे. त्याला आपण परमेश्वरी तत्व म्हणूया, त्याला आपण सद्गुरू म्हणूया. आणि म्हणून सगळीकडे वसून असलेल्या सद्गुरूंना नमस्कार करून श्रीराम समर्थ म्हणूया. शांतपणे आपण नेहमीचा श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. अखंड ध्यान, अखंड अनुसंधान, अखंड प्रभावाचं स्मरण आणि अखंडपणे जे घडतंय ती त्याची इच्छा आहे,
कर्ता सद्गुरू आहे किंवा परमात्मा आहे याचं भान ठेवायला पाहिजे. आणि ते ठेवण्यासाठी आपण सगळेजण अंतरात्म्याला, आत मी जो आहे त्याला नमस्कार करूया. शांत. आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.